हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी इंग्रजी या विषयातील 1.4 इंग्लिश वर्कशॉप जर्नी टू द वेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो लेट्स स्टार्ट 1.4 जर्नी टू द वेस्ट क्वेश्चन्स विथ आन्सर इंग्लिश वर्कशॉप. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये. लिस्ट ऑल द पर्सन अँड कॅरेक्टर्स मेन्शन इन द स्टोरी विच ऑफ देम आर रियल विच आर imaginary. So in this story, which are character are real and which are imaginary, we are write down. So answer is characters in the story. Yuan Chang is a real character. Second is Gonian deity is a imaginary character. Third is Sun Wukong is imaginary character. Fourth is Zubaji imaginary character. Only one is Yuan Chang is a real character, and fifth is a Sand Priest is a imaginary character. Okay, it's the answer of the first question. Second question is, say whether the following sentence are right or wrong. The novel Journey to the West is about a journey to Western countries like England and America. So this sentence is wrong. Second is, in the days of Yuan Chang, traveling from China to India was not an easy task. This sentence is right. Third sentence is, Yuan Chang traveled to many parts of India. This sentence is right. Yuan Chang's way back home was relatively easy. This sentence is wrong. Next आहे, gods and supernatural powers had helped Yuan Chang in his quest. This sentence is wrong. Next, the three disciples of Yuan Chang were three sons. This sentence is wrong. And last one is sentence is, the three disciples have a supernatural powers. So this sentence is right. So as like we are seeing the second question, right or wrong sentence. So you write down in your notebook and also book right and wrong sentences. Next question we are seeing, write any 5 features of Sun Wukong character that you like best. So Sun Wukong's character that I like best, for example, can walk through fire, able to transfer himself in 72 different ways. Next आहे, can travel underwater, can grow as big as a pillar, and can fly to any place at will. तर या पद्धतीने याचा आन्सर आहे. तर 5 फीचर्स आपल्याला लिहायचे आहे सन वुकॉन या कॅरेक्टरबद्दल, जे की तुम्हाला आवडलेले आहे लेसनमध्ये. तर क्वेश्चन नंबर 4 आहे, रीड. ॲज बिग ॲज पिलर, ॲज टायनी ॲज निडल. नाव राईट मोर सच फ्रेजेस युझिंग युअर इमॅजिनेशन. जसं की लेसनमध्ये ॲज बिग ॲज पिलर दिलेलं आहे, तर या पद्धतीचे तुम्हाला अजून काही फ्रेजेस फाइंड आउट करून किंवा तुमच्या इमॅजिनेशनने तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर बघा, ॲज बिग ॲज पिलर म्हणजेच मोठा आहे कशासारखा, तर पिलरसारखा. मग या पद्धतीने आपण अजून लिहू शकतो, ॲज बिग ॲज अ माउंटेन, माउंटेनसारखा हा मोठा आहे. ॲज टायनी ॲज अ डस्ट पार्टिकल, टायनी म्हणजेच काय, तर स्मॉल. तर कसा स्मॉल आहे, डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीच्या कणा इतका स्मॉल आहे, टायनी आहे. नेक्स्ट आहे ॲज सॉफ्ट ॲज अ फिदर. तर नेक्स्ट आहे ॲज स्वीट ॲज अ हनी, गोड आहे कशासारखा, तर हनीसारखा. यानंतर आहे ॲज हार्ड ॲज अ स्टोन, दगडासारखा कसा आहे, हार्ड आहे. ॲज शार्प ॲज अ ब्लेड. सो या पद्धतीने आपण आपली इमॅजिनेशन करून तुम्ही ऑदर देखील लिहू शकता, पण आपण या पद्धतीने घेतलं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 6. गेस द मीनिंग ऑफ अनफॅमिलियर अँड अनबिलिव्हेबल. आन्सर इज अनफॅमिलियर. इट मीन्स वॉट,
दॅट यू डू नो, म्हणजेच अपरिचित, आपण स्ट्रेंजर देखील त्याला म्हणू शकतो. यानंतर अनबिलिव्हेबल, इट मीन्स डिफिकल्ट टू बिलीव, म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही असा, त्यालाच आपण अविश्वसनीय असे देखील म्हणतो. नेक्स्ट आहे नाऊ राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग. काही शब्द दिलेले आहे खाली आणि त्याचे तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहे. अतिशय सोपं आहे. प्रिफिक्स आणि सफिक्स असे यूज केलेलं आहे. आता या ठिकाणी प्रिफिक्सच दिसत आहे, सो हा देखील अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. अपोजिट वर्ड हे एक्झामला येतात, तर तुम्ही हे करायचे आहेत. अनसेफ, सेफ, अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, अननोन, नोन अँड अनकाइंड, काइंड. तर बघा यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, तर ती म्हणजे यामध्ये सर्व शब्द हे कसे आहे, प्रिफिक्स आहे, म्हणजे UN हा प्रत्यय लागलेला आहे. तर प्रिफिक्स म्हणजेच काय, तर आपण बिफोर वर्ड वी आर युजिंग सम आर वर्ड्स दॅट्स कॉल्ड वी आर से द प्रिफिक्स. सो बघा या ठिकाणी आन्सर आपण बघितलेले आहे अपोजिट वर्ड्स, तर ते देखील तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड 5 countable noun from the passage and write their singular and plural form. तर फर्स्ट ऑफ what is mean by noun? Noun means it means the person name, things name. ओके, आणि नाउनचे 2 टाईप्स आहे, एक म्हणजे प्रॉपर नाउन आणि एक म्हणजे कॉमन नाउन. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेले आहे, तर बघा काउंटेबल नाउन सिंग्युलर फॉर्म आणि प्लुरल फॉर्म लिहायचा आहे. सिंग्युलर फॉर्म म्हणजेच काय, तर एक वचन, आणि प्लुरल फॉर्म म्हणजे काय, तर अनेक वचन. आणि या ठिकाणी काउंटेबल नाउन दिलेलं आहे माउंटेन, तर सिंग्युलर फॉर्ममध्ये येणार माउंटेन आणि प्लुरल फॉर्ममध्ये येणार माउंटेन्स. तर यस हा या ठिकाणी प्रत्यय लावायचा आहे. सेकंड आहे ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलर इन सिंग्युलर फॉर्म, प्लुरल फॉर्म यस प्रत्यय लावायचा आहे, ट्रॅव्हलर्स. यानंतर पॉवर, पॉवर, पॉवर्स. रोड, रोड, रोड्स. आणि लास्ट वन आहे बघा फिल्म, फिल्म, फिल्म्स. तर प्लुरल फॉर्ममध्ये आपल्याला फक्त यस हा प्रत्यय लावायचा आहे, मग अनेक वचन या ठिकाणी होतं. सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म आपल्याला या ठिकाणी बघायचे होते, सो आपण या पद्धतीने उत्तर हे लिहू शकता. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिस्ट द युनिट दॅट वी यूज मेजर द फॉलोइंग. तर या ठिकाणी बघा काही शब्द दिलेले आहे, वॉटर, मिल्क, डिस्टन्स अँड वेट. तर त्याचे युनिट आहे वॉटर, लिटरमध्ये आपण मोजतो. त्यानंतर मिल्क, लिटर. तिसरा आहे डिस्टन्स, किलोमीटर, अँड वेट इज किलोग्रॅम. सो ॲज लाईक याचे युनिट आहे, तर या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा, आणि छान अभ्यास करा. अशाच एज्युकेशनल माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.